पोलादपूर माणगाव मुंबई वासियांचा भव्य मेळावा रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घाटकोपर येथे पार पडला। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मनोज कोटक, माजी खासदार आमदार श्री भरतशेठ गोगावले, महायुतीचे उमेदवार महाड पोलादपूर माणगाव विधानसभा, श्री पराग शाह, महायुती उमेदवार घाटकोपर पूर्व विधानसभा, परमेश्वर कदम, विभाग प्रमुख घाटकोपर पूर्व, तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारांना मतदानासाठी घाटकोपरवरून महाडला येण्याचे आवाहन केले आहे। यावेळी महाड पोलादपूर माणगाव येथील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2-4 घरांसाठी डोंगर पर्वतांवरती पक्का रस्ता करून देणारे एकमेव आमदार भरतशेठ गोगावले असल्याचे समाज बांधवांकडून बोलले जात होते। अनंत गोळेसह सीताराम कळंबे, मी 24 तास, मुंबई। हे भरतशेठवर असलेलं प्रेम, भरतशेठ करत असलेली कामं आणि त्याच्यामुळे ह्या मंडळींनी उत्स्फूर्तपणे आजचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। खरं म्हणजे मी ह्या लोकांना सांगितलं होतं की आजचा मेळावा घेऊ नका, मला आता गावाकडे येता येणार नाही, परंतु याने आग्रह धरला आणि म्हणून माझे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, धनगर समाज, इथले कार्यकर्ते घाटकोपरचे या सगळ्यांनी आज हे मेहनत घेऊन हा महायुतीचा मेळावा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि तो त्याने यशस्वी करून दाखवलेला आहे। आणि 20 तारखेला जी मतं महाड विधानसभेत आहेत ते तिकडे येतील, ज्यांची मतं इथे आहेत ते परागभाई शाह करतील आणि हे दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी यांचा सिंहाचा वाटा राहील अशी मला खात्री आहे। अशा भागात वसलेला आहे, अगदी 2-2, 4-4 घर आहेत, पण तिथे देखील आपण प्रत्यक्ष उभं राहून तिथपर्यंत रस्ता पोचवलेला आहे, रस्त्याचं काम केलेलं आहे आणि आज हे प्रेम आम्ही बघतोय। तर आपल्याला कसं सगळं शक्य झालं, कशा पद्धतीने आपण या लोकांच्या जवळ आला? महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला हे सर्व शक्य झालं, कारण स्वतः महापुराच्या वेळेला दरड कोसळली त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री हजर होते, त्यावेळेचे नगर विकास मंत्री त्यांनी पाहिलं आणि मग जी गावांची कामं मी सुचवली त्यामध्ये त्यांनी मान्यता दिली। त्याच्यामध्ये धनगरवाड्या, वस्त्या, बौद्धवाड्या या सगळ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला। मेंढपाळ असेल किंवा त्यांच्या क्षेत्रातील व्यवसाय करण्यासाठी आपण काय योजना आखलेली आहे? तसे त्यांना जो काय व्यवसाय त्याला जसं लागेल तसं आम्ही मदत करत असतो। खास करून आम्ही रायगडला जो घेरा आहे त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा तिथे वाड्या आहेत, त्यांची समाज जास्त आहे, तर त्या लोकांना तिथेच तिथे मग गडावरती ताक विकण्याचं असेल, सरबत असेल, पाणी असेल किंवा खाली त्यांची हॉटेल लाईन असेल, या सगळ्याला आम्ही मदत करत असतो आणि त्या सुखासमाधानी आहेत। आणि मग इतर ठिकाणी काय थोडीफार MIDC मध्ये नोकरी देण्याचं काम असेल किंवा इतर काय व्यवसाय असेल त्याला जसं जसं शक्य होईल तेवढी मदत मी करत असतो आणि म्हणून करता ही मंडळी माझ्यावरती प्रेम करते। तेवढी तब्येत बरोबर नसताना देखील आपण मतदारसंघात येऊन मतदारांशी संपर्क साधताय, तर आपल्याला काय वाटतं की येणारे दिवस महायुतीसाठी कसे असतील? 100% महायुति की आज 2 महीने का आप रिपोर्ट काम का भी पॉजिटिव वाइब्रेशन दिख रहे हैं और लोगों का प्यार है, ये दर्द होते हुए भी तो दर्द महसूस नहीं हो रहा है। तो 100% मुंबई में और महाराष्ट्र में महायुति की सरकार बन रही है। शिवसेना, भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस साथ में रहकर हम सरकार बना रहे हैं। सर, आप चुनाव जीत के अगर आते तो पहले 5 काम ऐसे कौन से कि जो प्रायोरिटी बेसिस पे करेंगे? तो मैंने आज तक कभी भी चुनावी घोषणा नहीं की, मेरा स्वभाव नहीं है। हम काम करें, काम करके उसको पूरा करें, वो हमारी जवाबदारी है। घाटकोपर में जो मैंने 5 साल में लोगों में जो एकता का वातावरण किया है और जो पॉलिटिकल पार्टियाँ प्रांत के जो वाद विवाद खड़े करते हैं, गुजराती है, महाराष्ट्र, वो वाद विवाद हमने घाटकोपर में मुक्त किया है, तो मेरा सबसे बड़ी उपलब्धि है और वो चीज़ के ऊपर मैं जरूर आगे बढ़ूँगा। महाड़ पोलादपुर के लोग जो मुंबई में घाटकोपर में रहते हैं वो हम लोग सब हमेशा महाड़ पोलादपुर बोले थे घाटकोपर के का ही मानते हैं। लोगों का साथ रहकर महाड़ पोलादपुर के लोग जो है तो मैंने
हमेशा देखा को मेहनती लोग हैं, काम करने वाले लोग हैं, ताकत से काम करने वाले लोग हैं और एकता में मानते हैं। उनके सपोर्ट के कारण ही आज हम सब भी जो यहाँ पे घाटकोपर में शांति सुख से रहते हैं, तो महापौरत्व का भी बहुत बड़ा उपहार। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.